हजारो स्वयंसेवक, लाखो गाड्यांचे ताफे, कोट्यवधी लोक आणि ठिकाण अर्थात नारायणगड। आणि जो मेळावा होता तो दसरा मेळावा कुणाचा होता तर तो मराठ्यांचा दसरा मेळावा। आणि याच मेळाव्याच्या माध्यमातून माननीय मनोज जरांगे पाटील यांनी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष एक भूमिका जाहीर केलेली आहे, ती सर्वांपर्यंत पोहोचलेली आहे। याच भूमिकेचं विश्लेषण मी या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहे, तेव्हा विनंती आहे की कृपया आपण सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। नमस्कार, मी एस.आर. पवार आणि माझ्या युट्यूब चॅनलचं नाव सुद्धा एस.आर. पवार हेच आहे। आपण अजूनही माझ्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर विनंती आहे की कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा, हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, अशा पद्धतीची विनंती करतो। आणि थेट आजच्या विषयावर येतो। आजचा विषय नारायणगडावरून पाटलांची भूमिका जाहीर, अशा पद्धतीची टॅगलाईन वापरून मी हा व्हिडिओ बनवत आहे। जवळपास मनोज जरांगे पाटील यांच्या शब्दात सांगायचं झालं तर 1 कोटीचा आकडा क्रॉस केलेला आहे। आणि त्यांना जी अपेक्षा होती की 16-17 लाख लोक नारायणगडावरती येतील, मात्र कोट्यवधी लोक आज नारायणगडावरती जमलेले होते, पोहोचलेले होते आणि त्याचं फुटेज आपल्यापर्यंत पोहोचलेलं असेल। आपण अनेकांनी अशा पद्धतीची अनेक व्हिडिओज बघितलेले असतील किंवा लाईव्ह सभा बघितलेली असतील। आपल्यापैकी कित्येक जण सभेला उपस्थितही असतील आणि जर नसताल तर आपण वेगवेगळ्या ठिकाणावरून या सभेचं फुटेज बघितलेलं असेल। अशा पद्धतीने असंख्य लोक जेव्हा उपस्थित होते आणि एक कॅमेरा सर्व लोकांना एकत्र टिपू शकत नव्हता, अशा पद्धतीचं चित्र आज दसरा मेळाव्यानिमित्त नारायणगडावरती होतं। आणि नारायणगडावरून ज्या पद्धतीने मनोज जरांगे पाटील यांनी अप्रत्यक्षपणे एक भूमिका जाहीर करण्याचा प्रयत्न केला आहे, ती भूमिका काय याचं विश्लेषण मी पुढे या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहे। जेव्हा मनोज जरांगे पाटलांनी एक वचन स्वतःही दिलेलं आहे आणि लोकांकडूनही घेतलेलं आहे, लोकांकडून जे वचन घेतलं ते असं होतं की मी जी काही भूमिका जाहीर करेन त्याला पाठिंबा द्या किंवा त्या पद्धतीने पुढे तुमचा निर्णय घ्या किंवा मी जो काही निर्णय घेईल त्याच्या सोबत राहा, अशा पद्धतीचं एक वचन द्या। आणि सर्वांनी त्या ठिकाणी वचन दिलेलं आहे। त्याचबरोबर तुमचं जे दुःख आहे किंवा तुमचे प्रश्न सोडवण्याची जबाबदारी माझी आहे, तुमचं दुःख मी माझ्या खांद्यावरती घेतलेलं आहे, असे असंख्य शब्द मनोज जरांगे पाटील यांनी वापरलेले आहेत। एकूण उत्साहाचं वातावरण आज आपण बघितलेलं आहे आणि यावरून स्पष्ट झालेलं आहे की आता वेळ फार थोडा राहिलेला आहे। अगदी 1-2 दिवसामध्ये सुद्धा आचारसंहिता लागू होऊ शकते, निवडणूक जाहीर होऊ शकते आणि 1 महिना किंवा फार तर 30-35 किंवा 40-45 दिवसाच्या आतमध्ये हा संपूर्ण कार्यक्रम पार पडणार आहे। आणि एवढ्या कमी वेळेमध्ये मनोज जरांगे पाटील हे कुठल्याही परिस्थितीमध्ये उमेदवार देणार नाही, हेच प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे आता सर्वांच्या लक्षात आलेलं आहे। जर उमेदवार दिले तर फक्त मराठ्यांच्या जीवावरती निवडून येणं हे तितकंसं सोपं नाही, हे स्वतः मनोज जरांगे पाटील यांनाही माहीत आहे आणि त्यांच्या सोबत जी लोक आहेत त्यांनाही माहीत आहे, जे राजकीय विश्लेषक आहेत आणि जे जाणकार आहेत, जे राजकारणामध्ये आहेत, त्या सर्वांना ही गोष्ट माहीत आहे की मनोज जरांगे पाटलांनी जर उमेदवार दिले आणि त्यांच्या पाठीमागे जरी 90% मराठा समाज जरी राहिला तरी फक्त मराठ्यांच्या जीवावरती ही निवडणूक लढवणं आणि जिंकणं इतकं सोपं नाही। त्यांना खऱ्या अर्थाने मुस्लिमांनीही साथ देण्याची आवश्यकता आहे, वंचितची जे लोक आहेत त्यांनीही साथ देण्याची आवश्यकता आहे। मात्र वंचितचे जे नेते आहेत प्रकाश आंबेडकर, ते अशा पद्धतीने त्यांचा समाज काहीही फायदा नसताना कुठल्या तरी एखाद्या व्यक्तीसोबत किंवा कुठल्या तरी एखाद्या पक्षासोबत जाऊ देणार नाही, हेही तितकंच खरं आहे। ज्या पद्धतीने लोकसभेला घडलेलं होतं ती पद्धत आता होऊ शकणार नाही। ज्या पद्धतीने मुस्लिमांनी 100% म्हणजे आपलं जे मतदान आहे ते महाविकास आघाडीला दिलेलं होतं ते आता देतीलच याचीही खात्री नाही। आणि हा सगळा जमाव एकत्र करून आपले स्वतःचे उमेदवार निवडून आणणं हे तितकंसं सोपं नाही, हे स्वतः मनोज जरांगे पाटील यांना सुद्धा माहीत आहे। लोकसभेला त्यांना माहीत होतं, त्याच्यामुळेच त्यांनी ऐन टायमाला उमेदवार देण्याची भूमिका बदलली, उमेदवार दिले नाहीत आणि फक्त आरक्षणाला जे विरोध करत आहेत त्यांना पाडा, अशा पद्धतीचा संदेश त्यांनी दिला। अगदी त्याच पद्धतीने आत्ताही होऊ शकतं। उमेदवार द्यावेत ही महायुतीची मनोमन इच्छा आहे। महायुतीची अशी इच्छा आहे की मनोज जरांगे पाटील यांनी काही लोकांना एकत्र करून त्यांचे उमेदवार द्यायला हवेत आणि त्यांनी जर उमेदवार दिले तर त्याचा सरळ अर्थ असा आहे की जी लोक उभे राहतील ती मतदान कोणाचं खातील तर ती मतदान महाविकास आघाडीचं खातील आणि
महाविकास आघाडीची मतांची विभागणी होईल आणि कुणाचे उमेदवार निवडून येतील तर ते महायुतीचे निवडून येतील आणि महायुती परत एकदा सत्तेवरती येऊ शकते हे स्वतः देवेंद्र फडणवीस यांनाही माहीत आहे, स्वतः अजितदादा पवार यांनाही माहीत आहे, स्वतः एकनाथराव शिंदे यांनाही माहीत आहे, छगन भुजबळ यांनाही माहीत आहे आणि छगन भुजबळ मुद्दाम अशा पद्धतीचं आव्हान देत असतात की हिंमत असेल तर तुम्ही उमेदवार उभे करा, हिंमत असेल तर तुम्ही उमेदवार निवडून आणा। त्याचं कारण हेच आहे की जर मनोज जरांगे पाटील यांनी जर स्वतःचे उमेदवार उभे केले तर महाविकास आघाडीच्या मतांचं विभागणी होईल, विभाजन होईल आणि त्याचा सरळ सरळ फायदा जर कुणाला होणार असेल तर तो महायुतीला होऊ शकतो आणि महायुती परत एकदा सत्तेमध्ये येऊ शकते, अगदी सहजपणे येऊ शकते हे सर्व जाणकारांना माहीत आहे। नाही म्हणायला मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत जे काही उत्साही कार्यकर्ते आहेत त्यांचं फक्त मत असं आहे की उमेदवार उभे करायला हवेत, मात्र त्यांचा अशा पद्धतीने कुठलाही अभ्यास नाही। कुठल्या मतदारसंघामध्ये मराठ्यांचं मतदान किती आहे, मुस्लिमांचं मतदान किती आहे, वंचितचं मतदान किती आहे आणि हे मतदान सगळंच्या सगळं एकत्र करणं ही तितकीशी सोपी गोष्ट नाही। त्याचबरोबर आतापर्यंत जी मातब्बर मंडळी प्रत्येक मतदारसंघामध्ये आहेत त्यांचे हजारो लाखो कार्यकर्ते आहेत, ते कार्यकर्ते सुद्धा मराठा असून सुद्धा ते राजकीय लोकांसोबत राहणार आहेत हे मनोज जरांगे पाटील यांनाही माहीत आहे, विश्लेषकांनाही माहीत आहे। मात्र जे उत्साही कार्यकर्ते आहेत त्यांना ही गोष्ट माहीत नाही, त्यांचा अभ्यास नाही। त्यामुळे उत्साही कार्यकर्ते, उत्साही काही तरुण, उत्साही काही बांधव फक्त अशा पद्धतीने बोलत आहेत की मनोज जरांगे पाटील यांनी उमेदवार द्यायला हवेत, मात्र उमेदवार देऊन ते निवडून आणणं इतकं सोपं नाही। त्याचबरोबर मनोज जरांगे पाटलांना हाही अनुभव आहे की एका मतदारसंघामधून काही एक दोन नव्हे तर काही शेकडो उमेदवार त्यांच्या संपर्कात आतापर्यंत गेलेले आहेत, त्यांना उमेदवारी मागण्याचा प्रयत्न झालेला आहे आणि जेव्हा त्यातील एका व्यक्तीला उमेदवारी दिली जाणार आहे उरलेले जे नाराज लोक आहेत ते सुद्धा ऐनवेळी मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधात जाऊ शकतात, समाजाच्या विरोधात त्यातले काही कार्यकर्ते कॉपीना पण जाऊ शकतात। त्याचबरोबर मराठा समाजाचे अनेक नेते, अनेक कार्यकर्ते, अनेक समाज बांधव हे कुठल्या तरी पक्षाशी संबंधित आहेत, कुठल्या तरी एखाद्या नेत्याशी संबंधित आहेत आणि जेव्हा लोकसभेची विधानसभेची निवडणूक जाहीर होणार आहे तेव्हा ही लोक समाजासोबत न राहता स्वतःच्या नेत्यासोबत जाणार आहेत। भले त्याचं प्रमाण 5% असेल, त्याचं प्रमाण 10% असेल किंवा 20% असेल किंवा अल्प जरी असलं तरी सुद्धा काही लोक का होईना त्या ठिकाणी जाणार आहेत। वंचितचं जे काही मतदान आहे ते प्रकाश आंबेडकर आपल्याकडे ठेवण्याचा प्रयत्न करणार आहेत आणि मुस्लिम समाजाचं मतदान सुद्धा काही काँग्रेसकडे जाणार आहे, काही महाविकास आघाडीकडे जाणार आहे आणि ज्या पद्धतीने MIM हा पक्ष आहे तोही मुस्लिमांचं मतदान मिळवण्याचा प्रयत्न करणार आहे आणि एकंदरीत त्याचा परिणाम असा होणार आहे की महाविकास आघाडीचं जे मतदान आहे त्याची विभागणी होणार आहे आणि त्यानंतर सत्तेत कोण येणार आहे तर महायुती येणार आहे। त्यामुळे अशा पद्धतीने उमेदवार देऊन ते निवडून आणणं इतकं सोपं नाही, ते इतक्या कमी वेळेत शक्यही नाही आणि त्याची जुळवाजुळव करणं इतकं सोपं नाही हे मनोज जरांगे पाटील यांनाही माहीत आहे, त्यातल्या अनेक जाणकारांना सुद्धा माहीत आहे आणि मग सोपं काय आहे तर सोपी आहे पाडापाडी होय। मनोज जरांगे पाटील यांनाही माहीत आहे, मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत जे जाणकार लोक आहेत त्यांनाही माहीत आहे, फक्त जे उत्साही कार्यकर्ते आहेत त्यांना फक्त याचा अंदाज नाही आणि ज्या पद्धतीने लोकसभेला पाडापाडी झाली होती आणि महायुतीचे अनेक लोक पडलेले होते त्याच्या पाठीमागे फक्त एकच फॅक्टर होता आणि तो फॅक्टर होता मनोज जरांगे फॅक्टर आणि मराठा आरक्षण फॅक्टर। त्याच्यामुळेच लोकसभेमध्ये एवढी मोठी पाडापाडी झालेली होती, अनेक लोक पडलेले होते आणि तसाच परिणाम विधानसभेमध्ये सुद्धा होऊ शकतो, अगदी सहजपणे लोक पडू शकतात। त्याचं कारण असं आहे की महाविकास आघाडीकडे स्वतःचं काही मतदान आहे आणि त्यांच्या पार्ट्यामध्ये मराठा समाज जरी सर्वच्या सर्व जरी टाकला तरी महाविकास आघाडीचे लोक सहजपणे निवडून येऊ शकतात आणि आरक्षणाला विरोध करणारे लोक सहजपणे पडू शकतात हे मनोज जरांगे पाटील यांना माहीत आहे, मनोज जरांगे पाटील यांच्या जवळच्या लोकांनाही माहीत आहे। त्यामुळे अतिशय सोपी गोष्ट कुठली जर असेल तर ती पाडापाडी आहे आणि पाडापाडीमध्ये सुद्धा विजय असतो हे शब्द स्वतः मनोज जरांगे पाटलांनी अनेक वेळा वापरलेले आहेत आणि आज नारायणगडावरून सुद्धा ज्या पद्धतीने त्यांनी या गोष्टी सर्व सांगितलेल्या आहेत त्यातील काही गोष्टी सांगितलेल्या आहेत, काही गोष्टी अप्रत्यक्ष सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे। त्यांच्या सांगण्याची भूमिका किंवा मी ज्या पद्धतीने निर्णय घेईन त्याला साथ द्या, तर निर्णय कुठला घेणार आहात तर माझ्या मते 100% ज्या लोकांनी आरक्षणाला विरोध केला आहे, ज्या लोकांनी आतापर्यंत आरक्षण दिलेलं नाही, आरक्षणाच्या विरोधात काहीतरी भूमिका जाहीर केलेली आहे त्या लोकांच्या विरोधात ही सगळीच्या सगळी यंत्रणा जाणार आहे। मराठा समाज जाणार आहे, मराठ्यांच्या सोबत मुस्लिम समाज जाणार आहे आणि वंचितचीही काही लोक जाणार आहेत आणि सरळ सरळ
हे सगळं मतदान महाविकास आघाडीकडे पडणार आहे आणि टार्गेट कोणाला केलं जाणार आहे तर ते महायुतीला टार्गेट केलं जाणार आहे, ते भाजपला टार्गेट केलं जाणार आहे, एकनाथराव शिंदेच्या शिवसेनेला टार्गेट केलं जाणार आहे आणि अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादीला टार्गेट केलं जाणार आहे आणि त्यांची लोक आपोआप फार मोठ्या संख्येने पडणार आहेत आणि एकतर्फी निकाल येऊ शकतो आणि तो निकाल कुणाच्या बाजूने असणार आहे तर तो महाविकास आघाडीच्या बाजूने असणार आहे। आता या पद्धतीने खरं तर ज्यांनी आतापर्यंत आरक्षणाला विरोध केला आहे ती लोक पडणार आहेत, ज्यांनी आरक्षण दिलेलं नाही, होय आतापर्यंत कोण देऊ शकत होतं तर त्याचं उत्तर आहे महायुतीने आरक्षण देण्याची जबाबदारी होती, कारण ते सत्तेवरती आहेत, त्यांनी आरक्षण दिलेलं नाही, याचा सरळ फटका महायुतीला बसणार आहे। आणि आजच्या दिवशी ज्या पद्धतीने मनोज जरांगे पाटील यांनी शब्द वापरले आहेत की मी सत्ता उलथून टाकणार आहे, होय त्याच पद्धतीने होणार आहे, सत्ता उलथून टाकणार आहे, याचा अर्थ सरळ पाडापाडी होणार आहे आणि हीच भूमिका प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष मनोज जरांगे पाटील यांनी नारायणगडावरून जाहीर केली आहे। असं म्हटलं तर चुकीचं होणार नाही। आपली मतं काय आहेत, आपली मतं यापेक्षा वेगळी असतील तरी सुद्धा कमेंटच्या माध्यमातून कृपया व्यक्त व्हा, सांगा आणि तुमची भूमिका किंवा तुम्हाला जर अशाच पद्धतीने जरी वाटत असेल तरी तुमची भूमिका किंवा तुमचं मत सुद्धा कमेंटच्या माध्यमातून मांडा, अशा पद्धतीने विनंती करतो। आपण अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर विनंती करतो की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, अशा पद्धतीची विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो। धन्यवाद।